पुण्यामध्ये जैन समाजाकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे। पुण्यातील मॉडेल कॉलनीमधल्या जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा बेकायदेशीर विकल्याप्रकरणी जैन समाजाचं आंदोलन सुरू आहे। जैन बोर्डिंग कृती समितीच्या वतीनं आज पुण्यामध्ये जैन समाजाचं आंदोलन सुरू आहे। हजारोंच्या संख्येनं जैन बांधव या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण पाहतोय की पुण्यात जैन समाजाचा मोठा मोर्चा आणि आंदोलन जे आहे ते सुरू आहे। खरं तर पुण्यात जैन समाजाचं एक बोर्डिंग हॉस्टेल आहे पुण्यातल्या मॉडेल कॉलनीमध्ये। हे खूप जुनं हॉस्टेल आहे जिथं राज्यभरातून देशभरातून जैन समाजाचे विद्यार्थी जे आहेत ते राहण्यासाठी येतात, जे शैक्षणिक वर्ष जे सुरू असतं त्यासाठी। आणि खरं तर या जैन बोर्डिंग कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। जैन समाजानं जो आरोप केला ना, त्या हॉस्टेलची जागा बेकायदेशीररित्या विकल्या प्रकरणी आरोप जो आहे तो या जैन समाजाच्या ट्रस्टने केला होता। अनेक राजकीय नेत्यांचा दबाव होता म्हणून ट्रस्टने ही जागा विकली आणि त्याच विरोधात खरं तर एका खाजगी बिल्डरला ही जैन समाजाची जुनी जागा 270 ते 300 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप समाजाने केलाय। आणि त्याच्या विरोधात हा जैन समाजाचा मोर्चा जो आहे तो आज पुणे शहरात निघतोय। जैन समाजाचं मॉडेल कॉलनीतलं जे बोर्डिंग हॉस्टेल आहे त्या हॉस्टेल समोरून जिल्हाधिकारी कार्यालय, जे पुण्यातलं जिल्हाधिकारी कार्यालय आहे, त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जैन समाजाकडून हा मोर्चा काढण्यात आलाय। जी विक्री झाली आहे ती रद्द करावी, ती बेकायदेशीर आहे। या जागेची व्हॅल्युएशन जास्त आहे पण राजकीय नेत्यांच्या दबावामुळे या जुन्या आमच्या हॉस्टेलची जागा विकली गेली असा आरोप करत हा सगळा जैन समाज आज पुण्यात एकवटलेला पाहायला मिळतोय। बरं अभिजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये जैन समाजाकडून हा भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। जागा बेकायदेशीररित्या विकल्याचा आरोप करत मोठ्या संख्येनं जैन बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हजारोंच्या संख्येनं हा मोर्चा आता कार्यालयावर धडकणार आहे।